या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मारुतीची मानसिक स्थिती बिघडली आहे ही गोष्ट सावित्रीला समजलेली असते आणि त्यामुळंच तिने ती गोष्ट आता आदित्य आणि प्रीतम यांना सांगितलेली आहे. तिने त्या दोघांना सांगितलं आहे की मारुतीला पारू आणि आदित्य यांच्याबद्दल समजलेलं आहे. आदित्यला आता मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्याला ही गोष्ट अशा पद्धतीनं कोणालाच सांगायची नसते किंवा कळू द्यायची नसते. पण आता ती गोष्ट मारुतीला समजलेली आहे आणि सावित्रीनं त्यांना सांगितलं आहे की मारुती या गोष्टीमुळं खूपच डिस्टर्ब झालेला आहे. त्याला काय करावं ते कळत नाही. त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच गोष्ट जाणवते असं देखील तिने आदित्यला सांगितलेलं असतं. पण प्रीतम म्हणतो की ठीक आहे, हे आज नाही तर उद्या त्यांना समजणारच होतं. त्यात एवढी मोठी काय गोष्ट आहे. पण सावित्री त्यांना सांगते असं असलं तरी त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन ढळल्यासारखं झालेलं आहे. तुम्हाला त्यांना बोलणं गरजेचं आहे किंवा त्यांची माफी मागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कदाचित मी थोडं जास्त बोलत असेल, पण मला जे वाटतंय आणि मी जे पाहिलंय ते मी तुम्हाला बोलत आहे. पण प्रीतम त्यावर म्हणतो, मला असं काही वाटत नाही आहे. मारुतीला आपण समजून सांगण्याची काही गरज नाही. असं पण ते आपल्याकडे काम करतात. त्यामुळं उलटं त्यांना ही चांगली गोष्ट वाटली पाहिजे की आदित्य त्यांच्या मुलीवर प्रेम करतोय. इकडे मारुती खरोखरच मानसिक अवस्था बिकट झालेला आहे. मारुतीच्या हातामध्ये आता पॉयझनची बॉटल म्हणजे विषाची बॉटल आहे आणि त्याने ठरवलंय पारूचा जीव घ्यायचा. मारुतीने ती पॉयझनची बॉटल हातामध्ये घेतलेली आहे आणि मनाशी निश्चय करून तो ठरवतोय की आता पारूला मरणं गरजेचं आहे. कारण पारूने मी जिथं आजवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याच घराला नासवलेलं आहे असे विचार त्याच्या डोक्यात येत आहेत आणि त्यामुळं ही माझी मुलगी असली तरी देखील मी तिला माफ करू शकत नाही. माझ्या इमानीचा प्रश्न आहे असा विचार करून दुधात बनवलेल्या खिरीमध्ये त्याने ते औषध घातलेलं आहे. ते पॉयझन मिक्स करून ते चांगलं हलवून त्याने ठरवलं की ते पारूला भरवायचं आणि त्याचनंतर पारूला त्याने बोलवलेलं असतं आणि पारू ते सगळं पाहत असते. तो म्हणतो, पारू ही खीर मी तुला आज माझ्या हातानं खाऊ घालणार आहे. अचानक आपला बा आपल्याला खीर खाऊ घालतोय या गोष्टीमुळं पारूच्या डोळ्यातून आधीच पाणी येत असतं. पारू आनंदाने ती खीर खात असते आणि बा म्हणजेच मारुती तिच्याकडे पाहत असतो आणि त्याला माहीत असतं की आता पारूचे शेवटचे थोडेसे श्वास उरलेले आहेत. या गोष्टीचं त्याला वाईट देखील वाटत असतं, पण मनामध्ये प्रचंड राग असतो आणि तो राग त्याला काढायचा असतो. त्यामुळे तो अजून एक चमचा पारूला खाऊ घालतो. पारू देखील डोळ्यातून पाणी आणत त्याच्याकडे पाहत राहते आणि त्याला काहीच न बोलता पारूने हळूहळू डोळे मिटायला सुरुवात केलेली असते. मारुती तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो आणि त्याला कळत असतं की आता पारू मरणार आहे. पण हे सगळं गनीचं स्वप्न आहे. गणी ताडकन झोपेतून उठलेला आहे आणि त्याला कळले की आपला बाच माझ्या पारूला म्हणजेच माझ्या तायडीला मारणार आहे आणि तो एकदम धाडकन उठलेला असतो. तेव्हा तो एकदम ओरडतो आणि त्यामुळं पारू आणि मारुती दोघे येतात आणि त्याला विचारतात काय झालंय. पण अचानक समोर मारुतीला बघून अजूनच तो घाबरून जातो आणि काहीच बोलत नाही. काय नाही, काय नाही झालं एवढंच तो म्हणतो. मारुती म्हणतो, अरे काय झालं, तू कसलं स्वप्न बघितलं का? असले वाईट वांगाळा स्वप्न पूर्ण होत नसतात. तू जर काही वाईट बघितलं असेल तर विसरून जा असं मारुती त्याला सांगत असतो. पण गनीला मात्र प्रचंड धक्काच बसलेला असतो. आता यांना काय सांगायचं की नक्की काय स्वप्न बघितलंय असं म्हणून तो शांत राहतो. पारू त्याला स्वतःच्या जवळ घेते आणि म्हणते, गनी तू जे काय बघितलं असेल ना ते सगळं वाईट होतं तर ते सोडून दे. काहीसुद्धा होणार नाही तुला. गनी म्हणतो, त्याडे मला तुझी लय 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 म्हणजे लय काळजी वाटते. तुला काय होणार नाही ना गं? ती म्हणते, गनी तू जरा जास्तच विचार करायला लागलेला आहेस. मला काही होणार नाही, तू काही काळजी करू नको. गनीच्या डोक्यात येत असतं की गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी होत चाललेली आहे. जर का माझ्या बानच पारूला मारलं तर खरंच माझा बा तायडीच्या किती जवळच आहे असं होऊ शकतं असं गनीला वाटत असतं. आणि आता बाला कसं समजावून सांगावं ते मात्र त्याला कळत नसतं. त्यानंतर आदित्य आणि प्रीतम हे पारूकडे आलेले असतात कारण सावित्रीने त्यांना सांगितलेलं असतं की मारुतीची सध्या परिस्थिती खराब झालेली आहे आणि ते गनीला भेटतात आणि गनी सांगतो की आता माझ्या बाची खरंच मनस्थिती खराब झालेली आहे. माझा बा काही करू शकतो असं मला वाटतंय. तेव्हा आदित्य म्हणतो, गनी असं का बोलतोयस तू? तेव्हा गनी सांगतो की माझ्या तायडीला त्यांच्यापासून धोका आहे असं मला वाटायला लागलंय. अचानक असं बोलल्यावर आदित्यला तर एकदम टेन्शन येतं आणि तो गनीला विचारतो, अरे गनी असं का बोलतोयस तू? असं काय झालंय का?
तेव्हा गणी त्याला पडलेलं स्वप्न सांगतो. आदित्य त्याला म्हणतो, "अरे असं काही नसतंय. ते एक स्वप्न होतं. असली स्वप्न पूर्ण होत नसतात. तू ना डोक्यामध्ये टेन्शन घेतलेलं आहेस. आता तू कसलंच टेन्शन घेऊ नको. तू बघितलं ना, पारूसाठी मी मंदिरात वरपर्यंत जाऊन आलेलो आहे. पारूला काहीसुद्धा होणार नाही." असा विश्वास आता आदित्यने गणीला दिलेला असतो. पण त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, मारुतीने मात्र खरोखरच तिला मारायचं ठरवलेलं आहे. आणि त्या अगोदर तिला छानसं नवरीच्या वेशात पाहायचंय असं देखील तो म्हणतो. आणि तिच्यासाठी सुंदर अशी साडी देखील त्याने आणलेली असते. पारू पाहते की आपल्या बानं आपल्यासाठी एकदम छान अशी साडी आणलेली आहे. पारू त्या साडीहून हात फिरवत म्हणते, "बा, ही साडी तू माझ्यासाठी आणली आहेस का?" मारुती म्हणतो, "हो, मला वाटतंय की एकदा तरी तुला नवरीसारखं बघावं." तेव्हा ती म्हणते, "अरे बा, असं का म्हणतोयस? माझं लग्न होईल तेव्हा बघशीलच की." मारुती म्हणतो, "काय माहिती तेव्हा मी असेल नसेल मला काय माहिती नाही." मारुतीचं असं बोलणं ऐकून ती म्हणते, "बा, अजिबात असलं काय बोलू नको. मी तुला पटकन साडी नेसून दाखवते." असं म्हणून ती साडी नेसते आणि नवरीसारखा एक एक अलंकार देखील घालायला सुरुवात करते. तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं. ही गोष्ट मात्र तिने मारुतीला सांगितलेली नसली तरी मारुतीला मात्र ती माहिती आहे. आता मारुती तिला म्हणतो, की "खरंच तू अगदी नवरीसारखी दिसायला लागलेली आहे. तुझ्यासाठी गजरा देखील आणलाय," असं देखील त्याने सांगितलेलं असतं. "बांगड्या देखील आणलेल्या आहेत," असं म्हणून तिला त्याने हिरव्या बांगड्या देखील घातलेल्या असतात. पारू त्या एक एक गोष्टी पाहत असते. खरं तर तिला रडू येत असतं, कारण तिला असं वाटत असतं, की बा खूपच वाईट बोललाय. आपल्या लग्नात तो नसेल, असं कसं होईल बरं? असं तिला वाटत असतं आणि म्हणून तो जे काही सांगतोय ते सगळं करायला ती तयार झालेली असते. त्याने आता गजरा देखील आणलेला असतो आणि तो गजरा देखील तिच्या केसामध्ये त्याने माळलेला असतो. पारू एक एक गोष्ट त्याच्याकडून करून घेत असते आणि तिला रडू मात्र येत असतं. कारण तिला असं वाटत असतं, की बा असं का करतोय काय माहिती? आणि त्यानंतर तिला त्याचं उत्तर मिळतं. तिला दिसतं, की खिरीच्या एका बाउलमध्ये मारुतीने विष मिसळलेलं आहे आणि आता तीच विषाची वाटी तो तिच्यासाठी घेऊन येणार आहे. आता तिला समजले की तिचा अंत जवळ आलेला आहे. गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी आता खरी होणार आहे हे तिला समजलेलं असतं. आता आपण बाला काहीच म्हणू शकत नाही हे देखील तिला माहीत असतं. आपल्याला तो मारायचा प्रयत्न करतोय म्हणजे नक्कीच त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीतरी वाईट निर्माण झालेला आहे. पण तो मारतोय तर आपण आनंदाने मरायचं असा विचार तिने केलेला असतो. आणि तो जरी त्या खिरीमध्ये विष मिसळत असेल तरी देखील ती त्याला काहीच बोलत नाही. पण हा सगळा प्रकार गनीने पाहिलेला असतो. त्याला दिसतं की बा काय-काय करतोय ते आणि आता त्याला कळलेलं असतं, आता माझ्या ताईडीचा जीव धोक्यात आहे. आपल्याला पडलेलं स्वप्न हे उगाच पडलेलं नव्हतं हे देखील त्याला समजलेलं आहे. आणि आता खिरीचा एक-एक चमचा तो पारूला भरवत असतो. तेव्हा पारू म्हणते, "मला फक्त कारण सांग की तू ही खीर मला का खाऊ घालतोय? यात काय आहे ते मला माहीत आहे." असं ऐकल्यावर मारुतीच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. आता गनीला वाटत असतं, की पारू नाही म्हणणार आहे, पण पारू मात्र ती खीर खायला तयार झालेली आहे म्हणल्यावर आता गनीला काय करावं ते कळत नाही आणि तो आदित्यकडे धावत पळत जातो. तेव्हा मारुती सांगतो, की "तू माझं घर नासवलंयस. ज्या घरामध्ये मी इमानानं काम केलंयस त्या घरमालकाच्या तू प्रेमात पडली ही गोष्ट मला अजिबात सहन झालेली नाही. ही खीर तू खा, नाहीतर ही खीर मी खाणार आहे." अशी आता धमकीच त्याने पारूला दिलेली असते. तेव्हा पारू लगेच ती चमचा उचलते आणि "बा, तू चमचा माझ्या तोंडात घाल," असं म्हणून एक एक चमचा खायला तिने सुरुवात केलेली असते. मारुतीने एक चमचा तिला भरवलेला असतो. मारुतीला सगळं हे करत असताना खूप त्रास होत असतो. त्याचा हात थरथर कापत असतो. पण पारू मात्र त्याचा हात हातात धरून स्वतःच तो चमचा खात असते आणि ते आता मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेले असते. गनी मात्र इकडं कासावीस झालेला असतो आणि तो धावत पळत आदित्यकडे गेलेला असतो आणि आदित्यला जाऊन सांगतो, की "मी म्हणलं होतं ते माझं स्वप्न खरं झालेलं आहे. तुम्हाला आत्ताच्या आत्ता घरी यावं लागेल, नाहीतर ताडीचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही." हे ऐकल्यावर आदित्यला कळतं, की आता पळत जाऊन पारूचा जीव वाचवणं गरजेचं आहे. कारण त्याला कळलंय, की गनीनं नक्की काय सांगितलेलं आहे. गनी अगदी योग्य वेळेला आदित्यकडे आलेला असतो आणि आदित्यला त्याने सांगितलेलं असतं, की "आत्ताच्या आत्ता तुम्ही चला, नाहीतर माझा बा ताडीचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही." हे ऐकल्यावर आदित्य धावत पळत त्याचा घराकडे चाललेला असतो आणि या दोघांचं बोलणं अहिल्यानं देखील ऐकलेलं असतं आणि अहिल्याला समजलंय, की नक्की काय चाललेलं आहे ते.
अहिल्या आता धावत पळत आदित्यच्या पाठीमागे जाते आणि जेव्हा ती जाते तेव्हा ते सगळं चित्र पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या ठिकाणी तो खीर खाऊ घालत असतो आणि त्या आनंदाने खीर खात असते आणि आता ती बेशुद्ध पडत चाललेली असते आणि गणीनं सर्वांना सांगितलेलं असतं की या खिरीमध्ये विष आहे. आता माझी तायडी मरणार का? असं तो आदित्यला म्हणतो. तेव्हा आदित्य म्हणतो, "काहीच काळजी करू नको. आत्ताच्या आत्ता मी तिला हॉस्पिटलमध्ये नेणार आहे. मी माझ्या पारूला काहीच होऊ देणार नाही गणी. तू अगदी निश्चिंत राहा." असं म्हणून आदित्यने त्याला सांगितलेलं असतं आणि त्यावेळेस गणीला जरा बरं वाटतं. कारण त्याला माहिती आहे की आदित्य पारूला काहीच होऊ देणार नाही. पण अहिल्या तेथेच असते. अहिल्याला मात्र मारुतीचं ते वागणं अजिबात पटलेलं नसतं आणि त्यामुळं ती मारुतीच्या एक सणसणीत थोबाडीत ठेवून देते आणि म्हणते, "मुलीवर असं कोण विषप्रयोग करत नाही." तेव्हा तो सांगतो, "तुम्हाला माहिती नाही आहे या मुलीनं काय केलेलं आहे. जर काही तुम्हाला कळलं तर तुम्हीच तिला विष पाजाल." असं तो बोललेला आहे. मग नक्की तिनं काय केलं आहे असा आता प्रश्न अहिल्याने विचारलेला आहे. आणि तेव्हा मारुतीनं सांगितलंय, "ही मुलगी तुमच्या आदित्यच्या प्रेमात पडली आहे. आता सांगा तुम्ही काय करणार?" असं जेव्हा मारुती म्हणतो, तेव्हा अजून एक मारुतीला मुस्काळात बसते आणि अहिल्या म्हणते, "अगोदर तिचा जीव वाचवणं गरजेचं आहे." असं म्हणून तिने आदित्यला तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.